आणि बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला एक मोठी बातमी, शिवसेना कुणाची यावरून निवडणूक आयोगात शिंदे आणि ठाकरे यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केले। शिंदेंच्या पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला। तसंच पक्षाची प्रतिनिधी सभा महत्त्वाचं असल्याचं त्यांनी निवडणूक आयोगासमोर सांगितलं। इकडे लोकसभा आणि विधानसभेतील संख्याबळ महत्त्वाचं असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून करण्यात आला। त्यामुळे जोरदार दावे प्रतिदावे ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाच्या समोर आज झालेल्या सुनावणीत करण्यात आले। आजची सुनावणी ही पूर्ण झाली। एवढंच नाही तर निवडणूक आयोगात आता तोंडी सुनावणी आणि दावे प्रतिदावे होणार नाहीत, तर सोमवारपर्यंत दोन्ही बाजूंना आता लेखी स्वरूपात अंतिम म्हणणं मांडण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कोणकोणत्या मुद्द्यांवर आयोगामध्ये युक्तिवाद करण्यात आला दोन्ही बाजूने, त्यावर आपण एक नजर टाकूयात। ठाकरे गटाचं म्हणणं होतं की शिंदेंचा पक्ष बंड, त्याचं जे बंड आहे ते पक्षाच्या घटनेविरोधात आहे, तर शिंदे गटाचं म्हणणं होतं शिवसेना पक्षाच्या घटनेचं आम्ही पालन केलं। ठाकरे गटाचं म्हणणं होतं आमच्या पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही, तर शिंदे गटानं मात्र शिवसेनेत उभी फूट पडल्याचा दावा केला आहे। एकनाथ शिंदे मुख्य नेते नाहीत असं ठाकरे यांच्या पक्षातर्फे सांगण्यात आलं, तर मुख्य नेतापद हे कायदेशीर आहे असा स्पष्ट दावा घटनेचा हवाला देत शिंदे गटानं केलाय। प्रतिनिधी सभा ही ठाकरेंच्या बाजूनी असल्याचं कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणीत सांगितलं, तर प्रतिनिधी सभा नव्हे तर लोकप्रतिनिधी महत्त्वाचे असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला। पक्ष संघटनात्मक संख्याबळ आणि लोकप्रतिनिधी हे वेगवेगळे मुद्दे आणि विषय असल्याचं ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी सांगितलं, तर महेश जेठमलानी यांनी शिंदे यांची बाजू मांडताना लोकसभा आणि विधानसभेतली सदस्य संख्या याचा विचार करता पक्षाचं चिन्ह आम्हालाच मिळालं पाहिजे असा दावा केलाय। त्यामुळे या दोन्ही गटाकडून जोरदार दावे प्रतिदावे करण्यात आले। या दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये काहीशी शाब्दिक चकमक सुद्धा या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान झाली। नाही, मुख्य नेतेपद बेकायदा आहे, तर याच आम्ही दुसरा पहिलाच मुद्दा केला की बाळासाहेबांचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनच्या आधारित आम्ही सर्व ह्या गोष्टी केलेल्या आहेत। उद्धव साहेबांनी जे कॉन्स्टिट्यूशन चेंज केलेलं आहे त्यावरच हा युक्तिवाद झालेला आहे आणि आता इलेक्शन कमिशन या संदर्भातला निर्णय देतील की विभाग प्रमुख आमच्या घटनेमध्ये आहेत। आमच्या घटनेमधले विभाग प्रमुख हे फक्त मुंबईचे विभाग प्रमुख आहेत। त्यांनी त्यांची जी लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टमध्ये 78 विभाग प्रमुख दिलेत, जे घटनेमध्येच नाही आहेत। आमच्या घटनेमध्ये जे विभाग प्रमुख दिले ते मुंबईचेच दिलेले आहेत। ज्याप्रमाणे आम्ही साधारण 20 लाखाची मेंबरशिप दिलेली आहे, त्यांनी साधारण 4 लाखाची मेंबरशिप दिलेली आहे। आम्ही जवळपास 3 लाख ॲफिडेव्हिट्स दिलेली आहेत, त्यांनी 0 ॲफिडेव्हिट दिलेली आहेत। त्याच्यामुळे हा सगळा जो काही तुलनात्मक अभ्यास आहे पक्षाचा, जो मोजणी करायचा आहे, हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने आहे। तिकडे नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये प्रचाराला आता वेग आलाय। काँग्रेस बंडखोर सत्यजित तांबे यांनी आपल्या जिल्ह्यातून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेल्या शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्या बालेकिल्ल्यातच प्रचाराचा जोरदार धडाका लावल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिक पदवीधर मतदारसंघातील लढतींचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचाराला वेग आलाय। काँग्रेसचे बंडखोर सत्यजित तांबेंविरोधात मवियाच्या शुभांगी पाटील यांच्यात थेट सामना आहे। दोन्ही उमेदवारांनी आता प्रचाराचा धडाका लावलाय। सत्यजित तांबेंनी शुक्रवारी पारनेर आणि अहमदनगर शहरात प्रचार केला। संगमनेर तालुक्यातील खांडगाव देवस्थानात नारळ वाढवून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली। बंडखोरीनंतर मौन बाळगून असलेल्या सत्यजित तांबेंनी मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे। तसंच गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींवर लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सूचक विधान
सत्यजित तांबेंनी केलंय. परिवारावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी एवढंच आवाहन करतो की आपण सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं. मागचे 5-7 दिवस झाले आपण बरंच राजकारण खरं तर टीव्हीवर आणि मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल. याच्यावर आता खूप राजकारण झालं सगळ्या परिवारावर. याच्यावर योग्य वेळ आल्यावर आपण बोलूच. बंडखोरीनंतर काँग्रेसनं सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे या पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. मात्र त्यावर तांबेंनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. इकडे शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबेंच्या संगमनेर शहरातून प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. दरम्यान त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानाला भेट दिली. घरात कोणीच नाही आहे, अडवलं नाही ते. मी म्हटलं असेल कोणी, पण नाही येत कोणी तर मग कशाला आपण त्रास द्यायचा, कारण की घरात ताईसाहेब वगैरे कोणीच नाही आहेत. साहेबांना मी फोन केला होता सकाळी, साहेबांचं माझं बोलणं पण झालं. साहेब त्यांच्या खांद्याला दुखापत झालेली आहे म्हणून साहेब हॉस्पिटलला होते ते टाकेस काढायला. सुधीर तांबेंना काँग्रेसनं नाशिक पदवीधर मतदारसंघातून 3 टर्म आमदारकी दिली. तसंच यंदा चौथ्यांदाही काँग्रेसनं तिकीट दिलं. पण मुलगा सत्यजितसाठी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. तर सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षाला आव्हान दिलं. या सगळ्या राजकीय घडामोडींवर मात्र बाळासाहेब थोरातांनी अद्याप मौन सोडलेलं नाहीये. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे ठाकरेंच्या पक्षाचे खासदार असलेल्या संजय राऊत यांनी जम्मू काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतला. पण त्यावरून सत्ताधारी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली. अर्थात संजय राऊत मात्र आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत. पाहूयात एक खास रिपोर्ट. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता जम्मू काश्मीरमध्ये पोहोचली आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा अंतिम टप्प्यात आहे. 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेची समाप्ती होईल. दरम्यान ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे सुद्धा भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. यावेळी राऊत यांनी राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेचं तोंड भरून कौतुक केलं. शिवसेना की तरफ से मैं भी यहाँ आया हूँ. देश का माहौल बदल रहा है. मैं राजनीतिक बात नहीं कर रहा हूँ, लेकिन देश में एक आवाज़ उठाने वाला नेता के तौर पर मैं राहुल गांधी को देखता हूँ. जिस तरह से पूरे देश में, हर राज्य में, हर गांव में उनके समर्थन में भीड़ उमड़ रही है, तो लोग मन ही मन से जुड़ रहे हैं. तिकडे जम्मू काश्मीरमध्ये जाऊन संजय राऊत यांनी भारत जोडोमध्ये सहभाग नोंदवलाय, तर इकडे महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षानं संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांची काश्मीरबाबत कणखर भूमिका होती की 370 कलम रद्द झालं पाहिजे. कायम काँग्रेसनी या भूमिकेला विरोध केला. आज त्याच राहुल गांधींच्या खांद्यावरती हात टाकतायत, गळ्यात गळे घालतायत. काय म्हणत असेल बाळासाहेबांचा आत्मा. बाळासाहेबांची शिवसेनाप्रमाणेच राज्यातील भाजप नेत्यांनी सुद्धा संजय राऊत यांना भारत जोडोवरून डिवचलंय. तसंच त्यांना कलम 370 ची आठवण करून दिली आहे. 370 कलम 35(1) काढून काश्मीर भारताचा अविभाज्य भाग करण्याच्या प्रक्रियेमध्ये आमच्या सर्वोच्च नेत्यांनी त्यावेळेला बलिदान दिलं. आणि आता या सगळ्या लढाईतून कायदेशीर लढाईत मार्ग काढताना त्यावेळेला आमचे हे महाशय संजय राऊत हे सार्वजनिक प्रदूषणाचे कार्यक्रम रोज मीडियासमोर करत होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणारे संजय राऊत हे विरोधी पक्षातील एकमेव नेते आहेत असं नाही. कारण कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला.
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सुद्धा त्यात सहभागी झाले होते. आता संजय राऊत यांनी भारत जोडोला हजेरी लावली, मात्र त्यावरून राजकारण रंगलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे डाओसमध्ये झालेले करार अंमलात आणण्यासाठी एका वॉर रूमची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. 30 दिवसांच्या आत परवानगी देण्याकरता मैत्री कायदा आणला जाणार आहे आणि वेदांतापेक्षा जास्त प्रकल्प आणि रोजगार आणण्याची ग्वाही उदय सामंत यांनी दिली. तर परराज्यात जाणारे उद्योग थांबू न शकणारे नवे उद्योग काय आणतील असा सवाल विरोधकांनी केलाय. करार प्रत्यक्षात आणण्यासाठी वॉर रूम. दाओस मधील करार लवकरच प्रत्यक्षात. वेदांतापेक्षा मोठे प्रकल्प आणि जास्त रोजगार. तीस दिवसात परवानगीसाठी नवा कायदा. दाओस मधल्या जागतिक आर्थिक परिषदेवर महाराष्ट्रानं छाप उमटवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 1,40,000 कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले. आता सामंजस्य करार अंमलात आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले. दाओसहून मुंबईत परतलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत करारांविषयीची माहिती दिली. ज्या वेगानं राज्य सरकार काम करतंय त्यामुळे राज्यात वेदांतापेक्षा मोठा प्रोजेक्ट उभा राहू शकतो, याकडे उदय सामंत यांनी लक्ष वेधलंय. 1,40,000 कोटीचे MOUs हे या 2-3 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दावोस इथे झाले की या संपूर्ण प्रकल्पांसाठी याची अंमलबजावणी करण्यासाठी, यांना लँड अलॉट करण्यासाठी, यांच्या परमिशन्स लवकर देण्यासाठी एक माझ्या अध्यक्षतेखाली वॉर रूम तयार केली जाईल. दाओसमध्ये झालेल्या विविध करारांमुळे राज्यात 1 लाख प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत, तर अप्रत्यक्ष रोजगाराची संख्या ही त्याहीपेक्षा जास्त असणार आहे. नव्या उद्योगांमुळे नवी संधी मिळणार आहे, त्यामुळे उद्योग वेगानं सुरू व्हावेत यासाठी राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कुठच्याही परिस्थितीमध्ये उद्योजकांना 30 दिवसाच्या आत परवानग्या मिळायला पाहिजेत यासाठी पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्ही मैत्री कायदा आणतोय. राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून फक्त आकड्यांची धूळफेक केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. वेदांताला मी काही आता जे ऐकतोय ते असं आहे, डायव्होर्सचं आपण बोलताना मला हसू येत होतं, कारण त्याच्यात ज्या काही गोष्टी झालेल्या त्याच्यासमोर आम्ही आणणार आहेत जनतेसमोर, त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊच. पण एक महत्त्वाचं आहे की वेदांता फॉक्सकॉनचं अजूनही गुजरातमध्ये काही सुरू झालंय असं मला तरी वाटत नाही. तर जाऊन मला वाटतं 3-4 महिने तर झाले तिथे. मध्यंतरी माझ्या कानावर आलं की अजूनही इन्व्हेस्टर्स काही त्यांना प्रतिसाद देत नाहीत. दाओसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी किल्ली लढवून 1,40,000 कोटींच्या गुंतवणुकीसाठीचे सामंजस्य करार केले. हे करार कागदावर न राहता उद्योग वेगानं सुरू व्हावेत यासाठी युद्ध पातळीवर राज्य सरकारनं काम सुरू केलंय. त्यामुळे लवकरच उद्योग सुरू होऊन बेरोजगारांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीनं पावलं पडायला लागली आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह आणि कुस्तीपटूंमधला वाद चांगला चिघळलाय. कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी लावून धरली आहे, तर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून कागदी घोडे नाचवले जात आहेत. कैसा पद है ये? कोई पद है? हम तो कुश्ती का काम कर रहे थे. जिस दिन खिलाड़ी चाहेंगे कि नेताजी ना काम करो, नेताजी चल देंगे अपना झोला बांध कर. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला अनेक पदकं मिळवून देणाऱ्या कुस्तीपटूंनी गेल्या 3 दिवसांपासून दिल्लीत धरणे आंदोलन सुरू केलं. कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट विनेश फोगाट पासून ते गीता फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनियासारख्या कुस्तीपटूंनी कडाक्याच्या थंडीत जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं. भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या हकालपट्टीची मागणी या कुस्तीपटूंकडून केली जाते. महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले. ब्रिजभूषण सिंग हे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष तसेच
भाजपा खासदार देखील आहेत. देखिए, मैं ऐसे भ्रष्ट आदमी को जो है ना इस पद पर नहीं बना रहना चाहिए. जो बढ़िया जो कुश्ती का जो कोई प्लेयर है, कुश्ती का बढ़िया आदमी है, सब उसको जो है ना, या कोई और स्पोर्ट्समैन है उसको इस पद पर जो कुश्ती का बढ़िया इसके अध्यक्ष बनाना चाहिए. जो कबड्डी का बढ़िया बनाना चाहिए. जो हॉकी का हॉकी का फेड अध्यक्ष बनाना चाहिए. कोई राजनीतिक आदमी इस खेल के अंदर नहीं आना चाहिए. ये धरना हमारे कुश्ती को बचाने के लिए, हमारे युवाओं के लिए है, जो हमारी फेडरेशन थी अभी वो हमारे युवा पहलवानों के साथ जो दुर्व्यवहार कर रही है, यौन शोषण कर रही है, उसके खिलाफ ये लड़ाई है. और ये लड़ाई हम जब तक सरकार नहीं मानेगी, जब तक हमारी फेडरेशन से इस्तीफा नहीं दे देते हैं प्रेसिडेंट, जब तक हम ये लढाई लढते रहेंगे. कुस्तीपटूंच्या या आंदोलनानंतर 2 दिवसांनी केंद्र सरकारला जाग आली. मात्र ठोस कारवाई करण्याऐवजी आता कागदी घोडे नाचवण्याचा प्रयत्न केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून केला जातोय. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती संघाला 72 तासात स्पष्टीकरण देण्यास सांगितलंय. यही कहूँगा, खिलाड़ियों ने जो आरोप लगाए वो गंभीर किस्म के हैं और उसका संज्ञान लेते हुए भारत सरकार ने, खेल मंत्रालय ने तुरंत कार्रवाई करते हुए रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया को नोटिस भी दिया, 72 घंटे के अंदर जवाब भी मांगा है. और इसके अलावा जो कैंप लगना था उसको भी पोस्टपोन कर दिया गया है. धरणे आंदोलनावर बसलेल्या कुस्तीपटूंनी भारतीय ऑलिम्पिक संघाला याविषयी पत्र लिहिलंय. त्यामध्ये ब्रिजभूषण सिंग यांना पदावरून हटवण्याची मागणी केली जाते. तसंच लैंगिक शोषण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी कुस्तीपटूंनी केली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप करण्यात आले. त्यामुळे क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे. मात्र ब्रिजभूषण सिंग हे राजकारणी असल्यामुळे केंद्र सरकार कोणती भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.